तुमची शेळी यायची ना? हा हा, मग तू दूध पित नाही, मग आम्ही काय करणार? तू दूध प्यायला चालू कर, 2 शेळ्या आणतो अजून. हे बघा आंबाची साईज बघा केवढं ली. कसं आहे लाल लाल कोंबडा. एक कोंबडी पाणी पिती. वातावरण मस्त झालंय. हे बघा वहिनी इकडं गावात काढतात. हे गावात आहे ना. हे कायसाठी काढतोय रे आपण? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर त्याच्यानंतर एवढं काढायचं आणि आंबा पिकू घालायचं. तर तुम्हाला आता आंबे पिकू घालताना आम्ही दाखवून, तर कंटिन्यू करा. तर मित्रांनो, तुम्हाला म्हणलं होतं ना आपण रानातून आंबा आणल्यात. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आहे ना, त्या दिवशी आंबे उतरवले ते झाडांचे, तर आणलेत घरी. 2-3 दिवस झालं, पण असेच ठेवण्यापेक्षा नाही का, ते बघा वहिनी इकडं गावात काढतात. ते गावात आहे ना. हे कायसाठी काढतोय रे आपण? आंबे पिकवण्यासाठी आहे. आणि त्याच्यानंतर हे काढायचं गावात बिवात सगळं. आता हे चांगलं एक मटेरियल चांगलं काढायचं. इकडचं सगळं आता चांगलं एक हे झालंय नाही का. त्याच्यानंतर एवढं काढायचं आणि आंबे पिकू घालायचं. तर तुम्हाला आता आंबे पिकू घालताना आम्ही दाखवून, तर कंटिन्यू करा पुढं. आज तर आजूबाजूचा एरिया बघा किती मस्त झाला. इकडे बघा, यात कांदा होतं आणि याच्यात काडोळ वगैरे होतं. तर आम्ही बसलो असं निवांत पैकी. बघा या लिंबाच्या झाडा खालून आपण लाईव्ह घेतो पहिले, मला आठवत असेल. हे बघा इकडं कसं निवांत कांदा बिंद काढून झाल्यात. आणि आता वहिनी आपलं थोडस काढतात. शेळी पण आणायची. वहिनींची शेळी येणार आहे. होय मॅडम, तुमची शेळी यायची ना? हा हा, मग तू दूध पित नाही, मग आम्ही काय करणार? तू दूध प्यायला चालू कर, 2 शेळ्या आणतो अजून. चालते. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आंबा पिकाय घालताना दाखवतो. आणि गावरान आंबा आहेत आपल्या रानातलं, तर कंटिन्यू करा. कोंबड्या बिंबड्या आहेत ते बी दाखवतो. चलो मित्रांनो, तुम्हाला म्हणलं होतं ना आपण रानातून आंबा आणल्यात लावा हे करायला, पिकाय घाला. हे बघा रानातला आंबा आहेत, आमच्या आजोबांनी लावलेला आंबा. एका व्हिडिओ तुम्हाला दाखवले. तर हे हरळ आपल्याकडे ते बाजरीचं नाही म्हणून हरळ हरळ टाकून आंबा पिकाय घालायच्यात निवांत पैकी नाही का. लय हरळ आणली आपण. हे असं हरळ, हे आंबा आता असं रचायचं. या मित्रांनो, तुमच्या इकडं आंब हे करतात का नाही सांगा. हे बघा असं चांगलं पहाड लागले. ते बघा वाजता असला येतो. गावरान आंबा आहे शेवटी. आणि डोंगरातला आंबा आहे, पाणी नाही काय नाही, 12 महिने आंब्याला पाणी नाही त्या. आणि लय वाळवी बिळवी आली. तुम्हाला तुमच्या इकडं आंबे खाल्ले का नाही तुम्ही? आता पावसाळ्याच्या तोंडावर पार मे महिन्यात आपण आंबा काढाय गेलो, आंबा नव्हतं काय नव्हतं, तरी आपण किती. हे बघा फुटल्या पण कायऱ्या. हे बघा याच्यात एवढ्या मोठमोठ्या कायऱ्या फुटल्या. पाऊस पडल्याच्या नंतर मोठ्या झाल्या कायऱ्या, चांगल्या 2-3 डझन असते. हे बघा आंबाची साईज बघा केवढं ली. चांगला हाताच्या वर आंबा आहे. कैरी लय भारी होणार. लोणचं बी घातलंय मी. ताईने म्हणजे मम्मीने लोणचं घातलंय, ते बी दाखवणार आहे. तर नक्की खायला या. कसं आहे लाल लाल कोंबडा. एक कोंबडी पाणी पिती. वातावरण मस्त झालंय. आणि थांबलोय आता. एक कोबा बिबा पण करून घ्यायचे. आंबा तर घातलं पिकायला, आणि कोंबड्या बिंबड्या हे कचरा जरा साफसफाई करायची. तर स्वागत आहे सर्वांचं. आणि मग अशी आंबा पिंबा पिकाय घातला, म्हणलं कोंबड्या दाखवणार होतो ना तुम्हाला. तर कशा निवांत चर देतात मस्त पैकी. उन्हाळा वगैरे आहे तर एकदम मस्त पैकी अजून वाढवायच्यात आपल्याला. हो का, ही गावरान आहे बरं का, ही वाली आणि ही वाली गावरान आहे. आणि ह्या 2 लाल आरार आहेत. तरी काय नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सपोर्ट करायला विसरू नका. तर इथंच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.